रयत शिक्षण संस्थेचे SSGM कॉलेज कोपरगाव. मी प्राध्यापक डॉक्टर सुरेश काळे. विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वे प्रकरण जे आहे बदलता भारत हे प्रकरण पाहत असताना आपण ग्रामीण आणि शहरी भागाच्या विविध योजना की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला या ठिकाणी जाणवतो आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी आपण आणखी एक मुद्दा पाहणार आहोत, विज्ञान आणि तंत्रज्ञान. जसं आपण पहिल्या 2 भागामध्ये ग्रामीण भागामध्ये कशा विविध योजना आखल्या गेल्या आणि त्या माध्यमातून ग्रामीण भाग कसा बदलत गेला याची चर्चा आपण केली. त्यानंतर शहरी भागासाठी ज्या योजना आणल्या त्या योजना नागरी विकासाच्या योजना म्हणून आपण पाहिल्या. अर्थक्षेत्रातील बदल आपण पाहिले. स्वतंत्र निर्गुंतवणूक मंत्रालय, ब्रिक्स नावाची संघटना यांचं कामकाज आपण पाहिलं की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक बदल होत गेलेले आहेत की ज्याच्यामुळं भारत जगामध्ये एक विकसित देश म्हणून पुढे येत आहे. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये 1990 नंतर जी झपाट्याने क्रांती झाली की त्यामुळं भारताचा विकास सुद्धा त्याच गतीनं झालेला आपल्याला दिसतो. तर या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी प्रगती आज आपल्याला केलेली दिसते, ती प्रगती साधारणपणे 1990 नंतर याला चालना मिळालेली आहे. या ठिकाणी आपण या मुद्द्यामध्ये थोडक्यात त्याचा आढावा घेणार आहोत. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग, CDAC त्याला म्हटलं जातं, यांच्या पुढाकाराने भारतात परम 8000 हा महासंगणक निर्माण करण्यात आला होता. परम 10,000 हा महासंगणक 1998 मध्ये आकारला आला. या महासंगणकाची गणती क्षमता प्रचंड होती. यामुळे भारताचा महासंगणकाच्या जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश झाला. महासंगणकाच्या निर्मितीचे उच्च तंत्रज्ञान प्राप्त असलेल्या जगातील प्रमुख देशांमध्ये त्यामुळे भारताला स्थान मिळाले. 1999 मध्ये यापेक्षा अधिक विकास असा परमपदम महासंगणक तयार करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. 2003 मध्ये परमपद्म महासंगणक राष्ट्राला समर्पित करण्यात आला. उदारीकरणाचा फायदा भारतीय सॉफ्टवेअर उद्योगाला मिळाला. केंद्र सरकारचे सॉफ्टवेअर क्षेत्राच्या विकासासाठीचे अनुकूल धोरण, उद्योजकांची दूरदृष्टी, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाचा भारतभर झालेला प्रसार, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणारे कुशल संगणक अभियंते यांच्यामुळे 1995-96 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीमध्ये सॉफ्टवेअर क्षेत्राचा वाटा 3.2% इतका होता. तो 2005 नंतर 25% पेक्षा जास्त झाला. 1995 मध्ये भारतातील प्रमुख शहरांमध्ये इंटरनेटची सेवा सुरू झाली. 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली. पुणे आणि बंगळूर ही माहिती तंत्रज्ञान उद्योगाची विशेष केंद्रे म्हणून प्रसिद्धीला आली. भारतातील आंतरजाल तंत्राचा उपयोग करणाऱ्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय अभियंत्यांना जगभर
वाढती मागणी आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात आपली अण्वस्त्र सज्जता सिद्ध करण्यासाठी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे 2 वेळा अणुस्फोट चाचणी केली. समुद्र किनारे आणि हवामान याविषयी उपयोगी माहिती गोळा करण्यासाठी ओशन सॅट या भारताच्या उपग्रहाचे ध्रुवीय कक्षेत पदार्पण झालेले. 2000 मध्ये दूरध्वनी सेवा, सेल्युलर फोन, इंटरनेट, ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड BSNL कंपनीची स्थापना झाली. 2007 मध्ये भारताने अवकाश संशोधनातील एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले. इटलीचा उपग्रह भारताने व्यापारी तत्वावर अंतराळात सोडला. हे काम मिळवण्यासाठी अन्य राष्ट्रांनी चढ्या दराने किंमत आकारली होती. भारताने वाजवी किंमत आकारून हे काम केले, तरीही भारताला या व्यवहारातून नफा मिळाला. व्यापारी तत्वावर काम करण्यापूर्वी भारताने अर्जेंटिना, बेल्जियम, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचे उपग्रह अंतराळात सोडले होते. 2008 मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान 1 या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले. त्यानंतर मंगळयान आणि चांद्रयान 2 हे उपग्रह सोडले. तर अशा थोडक्यात जर आपण पाहिलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये 90 नंतर भारताने ही अशा प्रकारची प्रचंड प्रगती केली. त्यामध्ये भारतीय विज्ञान काँग्रेस संस्था जी आहे, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन, या संस्थेची स्थापना 15 जानेवारी 1914 रोजी झाली. भारतातील वैज्ञानिक वातावरणास प्रोत्साहन व शोध निबंध, संशोधन पत्रिका, नियतकालिका यांचे प्रकाशन करणे हा उद्देश या संस्थेचा होता. 1975 मध्ये 62व्या संमेलनाचे अध्यक्षपद प्रथमच महिला वैज्ञानिक असीमा चॅटर्जी यांनी भूषवलेले आहे. त्यानंतर व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरीफाईड पेपर ॲडमिट ट्रेल भारत सरकारने 2011 मध्ये नागालँडच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी या यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली. 2019 पासून लोकसभा निवडणुकीसाठी या यंत्रांचा सार्वत्रिक वापर झाला. मतदाराला आपण कोणाला मत दिलेले आहे यंत्रातील स्लिपद्वारे तपासता येते. मतदानानंतर काही सेकंदासाठी मतदाराला स्लिप दिसते. मतदाराला या यंत्राद्वारे स्वतःच्या मताची खात्री करता येते. तर असं हे तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित झालेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की संरक्षण विषयक घडामोडी. 1999 मध्ये पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केली. या घुसखोरीतून भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले. हे युद्ध प्रामुख्याने कारगिल, द्रास या भागामध्ये लढले गेले. यामुळे या युद्धास कारगिल युद्ध म्हणतात. ऑपरेशन विजय या मोहिमेअंतर्गत भारताने पाकिस्तानला नमवले. या युद्धाच्या निमित्ताने लष्कराच्या आधुनिकीकरणावर भर देण्याची गरज निर्माण झाली. लष्कराचे आधुनिकीकरण, शस्त्रसज्जता, सैनिकांचे प्रशिक्षण या संदर्भामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात जागरूकता आली. 2009 मध्ये भारताने अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या अरिहंत या पाणबुडीची निर्मिती केली. ही भारतातील पहिली अत्याधुनिक अशी अण्वस्त्रवाहक पाणबुडी आहे. अशा पाणबुडीची निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान साध्य करणारा भारत हा जगातील 6वा देश ठरला. या प्रकल्पात सरकारने खाजगी उद्योजकांची सुद्धा मदत घेतली होती. पुढील काळात भारताने संरक्षण क्षेत्रात स्वदेशी म्हणजे मेक इन इंडिया तंत्रज्ञान वापरणे,
सैन्यात महिला अधिकाऱ्यांची भरती याकडे लक्ष दिले. याच्याच जोडीला भारताने विविध देशांच्या सैन्याबरोबर लष्करी सराव करण्यावर भर दिला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे, दहशतवाद्यांशी मुकाबला करणे, स्वतःच्या क्षमता वाढवणे, दहशतवादाचा बिमोड करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कसा करता येईल यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या धोरणातून भारत आणि ओमान देशाचे लष्कर यांच्यात हिमाचल प्रदेशातील बकलोह येथे संयुक्त सराव झाला. नेपाळी सैन्याबरोबरच्या सरावात डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी कसे लढायचे यावर भर देण्यात आला. जम्मू काश्मीर रायफलचे सैनिक आणि मंगोलियाचे लष्कर यांच्यात संयुक्त सराव झाला. भारत व अमेरिका यांच्या संयुक्त सैन्याचा सराव अमेरिकेतही झाला. श्रीलंकेच्या सैन्याबरोबरचा संयुक्त सराव महाराष्ट्र राज्यातील पुणे शहरात आयोजित केला गेला. या सरावात अर्धनागरी क्षेत्रातील दहशतवाद विरोधात कृती कशी करता येईल या संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. रशियाबरोबर भारतीय सैन्याचा संयुक्त सराव रशियात आयोजित करण्यात आला. तसेच सराव बांगलादेश, इंग्लंड यांच्याबरोबरही करण्यात आलेले होते. या सर्वांमुळे दोन्ही देशातील तंत्रज्ञानाची देवाणघेवाण या ठिकाणी झाली. समस्या सोडवण्याचे अभिनव मार्ग हाताळले जातात. शस्त्रांच्या आधुनिकीकरणामुळे संशोधनाला चालना मिळते, दिशा मिळते. सैन्य दलात प्रवेश करणे हा तरुणींसाठी आपली कारकीर्द घडवण्याचा उत्तम मार्ग आहे. महिलांसाठी सैन्यात किमान 8 विभागात अल्पकालीन सेवा शॉर्ट सर्व्हिस कमिशन संधी उपलब्ध आहे. यात अल्प काळासाठी लष्करात सेवा करता येते. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सुद्धा महिलांना सैन्यात भरती होता येते. ज्यांनी NCCचा अभ्यास पूर्ण केलेला असेल त्यांना काही जागा या ठिकाणी राखीव असतात. त्यानंतर युवकांसंदर्भातील धोरण जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. भारत हा सर्वाधिक युवा म्हणजे तरुणांची लोकसंख्या असणारा देश आहे. वय 15 ते 29 असणाऱ्यांना युवक संबोधले जाते. या युवकांना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकेल. 1972 मध्ये स्थापन झालेल्या नेहरू युवा केंद्र संघटना या संस्थेच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण देणे सुरू झाले. या केंद्राच्या अखत्यारीतून जेवढे कार्यक्रम चालू होते ते राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम यात विलीन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, कुटुंब कल्याण, पर्यावरण संरक्षण, सामाजिक प्रश्नांसंदर्भात जागृती, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, स्वयंरोजगार इत्यादी विषयावर भर देण्यात आला. 12 जानेवारी हा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून पाळला जातो. जानेवारी महिन्यात राष्ट्रीय युवक महोत्सव साजरा केला जातो. केंद्र सरकार आणि एखादी राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा समारोह आयोजित केला जातो. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी युथ हॉस्टेल्स, युवकांसाठी वसतिगृहे स्थापन करण्यात आली आहेत. केंद्र आणि राज्य यांच्या सहकार्याने ही वसतिगृहे स्थापन करण्यात आली आहेत. युवकांना भारतात विविध ठिकाणी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाच्या कमीत कमी खर्चात राहण्याची सोय झाली अशी जवळपास 83 वसतिगृहे अस्तित्वात आली. स्काउट आणि गाईड संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना, ज्याला आपण नॅशनल सर्व्हिस स्कीम असं म्हणतो, राष्ट्रीय छात्र सेना, नॅशनल कॅडेट कोर्प्स
इत्यादी योजनांच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानंतर माहितीचा अधिकार अधिनियम 2005. तर माहितीचा कायदा जगामध्ये सर्वप्रथम स्वीडन या देशाने 1776 मध्ये लागू केला. संयुक्त राष्ट्र संघाने इसवी सन 1946 मध्ये माहितीचा अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. 1982 मध्ये जयपूर शहरातील A.K. कुलवाल यांनी या कामी पुढाकार घेतला. जयपूर शहरातील स्वच्छतेच्या संदर्भात नगरपालिका काय कार्यवाही करते हे समजून घेण्यासाठी कुलवाल यांनी एक अर्ज केला. या संदर्भात उच्च न्यायालयातील खटल्यात न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. श्रीमती अरुणा रॉय यांनी 1990 मध्ये राजस्थानमध्ये मजदूर किसान शक्ती संघटन चळवळ चालवली. या चळवळीने माहितीची अधिकाराची गरज व्यक्त केली. बिलासपूरमध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त हर्ष मंडर यांनी सप्टेंबर 1996 मध्ये अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय याबाबतची माहिती उघड करण्याचे धाडस दाखवले. अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील माहितीच्या अधिकाराबाबतचे 2001 चे आंदोलन निर्णायक ठरले. केंद्र शासनाचा माहिती अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2000 पासून महाराष्ट्रात लागू झाला. या कायद्यानुसार माहितीचा अर्थ अभिलेख, रेकॉर्ड, दस्तऐवज, डॉक्युमेंट्स, ज्ञापने, मेमो, ईमेल, अभिप्राय, सल्ला, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, लॉगबुक, निविदा, टेंडर्स, अहवाल, पत्रव्यवहार, नमुने, प्रतिमाने, मॉडेल्स, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली साधन आधार सामग्री, डेटा इतकेच नव्हे तर सार्वजनिक प्राधिकरणात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखाली उपलब्ध होऊ शकणारी एखाद्या खाजगी संस्थेविषयीची किंवा व्यक्तीविषयीची माहिती या सगळ्यांचा माहिती इन्फॉर्मेशन या व्याख्येत समावेश करण्यात आला. माहितीचा अधिकार म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन या शब्दात माहिती मिळवण्याचे नागरिकांचे हक्क दिलेले असून त्यामध्ये कामाची, दस्तऐवजांची किंवा अभिलेखांची पाहणी करणे, त्यासाठी दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे, टिपणे काढणे, उतारे मिळवणे, प्रमाणित सामुग्रीचे नमुने मिळवणे आणि CD, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ कॅसेट या व अशा स्वरूपात किंवा ही माहिती जर संगणकात साठवलेली असेल तर तिच्या मुद्रित प्रती मिळवण्याचा अधिकार त्यामुळे अधोरेखित झाला आहे. नागरिक सार्वजनिक प्राधिकरणाच्या माहिती अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करून माहिती मागवू शकतात. अशा प्रकारचा हा माहितीचा अधिकार आहे. त्यानंतर राज्यांची पुनर्रचना. इसवी सन 2000 हे वर्ष नवीन राज्याच्या निर्मितीसाठी महत्त्वाचे ठरले. या वर्षात मोठ्या राज्यांचे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार यांचे विभाजन झाले आणि नवीन राज्य उदयाला आली. छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000, उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000 आणि झारखंड 15 नोव्हेंबर 2000 अशी 3 राज्ये उदयाला आली. भारताची भाषावार प्रांतरचना झाल्यावर प्रथमच अशा प्रकारे राज्यांची निर्मिती झाली. त्यामध्ये छत्तीसगड राज्य निर्माण करण्यात यावे अशी मागणी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात सर्वप्रथम करण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यावर प्रांतरचनेच्या संदर्भात नेमलेल्या फाजल अली आयोगाने छत्तीसगड राज्य निर्मितीची मागणी फेटाळली. 1998 मध्ये मध्य प्रदेश विधानसभेत छत्तीसगड राज्य निर्मितीचा ठराव मान्य झाला. पुढे केंद्र सरकारच्या पुढाकाराने छत्तीसगड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर उत्तराखंड, गढवाल व कुमाऊ भागातील जनतेने 1930 मध्येच उत्तराखंड राज्याची मागणी केली होती. 1938च्या काँग्रेस अधिवेशनात त्याला पाठिंबा देण्यात आला.
स्वातंत्र्योत्तर काळात फाजल अली आयोगाने उत्तराखंड राज्याची मागणी फेटाळली. 1957 पासून या भागातील जनतेने स्वतंत्र राज्यासाठी आंदोलन सुरू केले. 1973 मध्ये उत्तराखंड पर्वतीय राज्य परिषद स्थापन झाली. 1994 मध्ये लोक आंदोलन तीव्र झाले. लोकांच्या भावनेची दखल घेऊन उत्तर प्रदेश राज्याच्या विधानसभेत स्वतंत्र राज्याचा ठराव संमत करण्यात आला. 2000 मध्ये उत्तरांचल हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. पुढे त्याचे उत्तराखंड असे नामांतर झाले. त्यानंतर झारखंड 1929 मध्ये झारखंड राज्याची मागणी पुढे आली. 1947 मध्ये अखिल भारतीय झारखंड पार्टीची स्थापना होऊन राज्य निर्मितीच्या मागणीला वेग देण्यात आला. 1973 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना स्वतंत्र राज्य निर्मितीचे निवेदन देण्यात आले. 1994 मध्ये बिहारच्या विधानसभेत झारखंड विकास स्वायत्त मंडळ स्थापनेचे विधेयक मंजूर झाले. ऑगस्ट 2000 मध्ये बिहारचे विभाजन करून स्वतंत्र झारखंड राज्य स्थापन करण्याची तरतूद असणारे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आणि 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर तेलंगण हे राज्य 2014 मध्ये अस्तित्वात आले. हे राज्य त्यापूर्वी आंध्र प्रदेश या राज्याचा भाग होते. तेलंगण राष्ट्रीय समितीने तेलंगण हे वेगळे राज्य घोषित करण्यासाठी आंदोलन सुरू केले. 2001 मध्ये भारत सरकारने तेलंगण हे स्वतंत्र राज्य होणार असे जाहीर केले. 2014 मध्ये संसदेने या प्रस्तावाला मान्यता दिली. 2 जून 2014 रोजी तेलंगण हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेतील 370व्या कलमान्वये या राज्याला विशेष दर्जा देण्यात आला. 1947 मध्ये प्रेमनाथ डोगरा यांनी प्रजा परिषद पक्ष स्थापन केला. या पक्षाने सुरुवातीला एक विधान एक प्रधान एक निशाण अशी घोषणा दिली. 1952 मध्ये एक देश में दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेंगे अशी घोषणा पुढे आली. जम्मू काश्मीरचे भारतात संपूर्ण विलिनीकरण व्हावे अशी या पक्षाची मागणी होती. सत्तेवर असणारा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष मात्र राज्याची स्वायत्तता गमवायला तयार नव्हता. जनसंघाचे नेते डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी संपूर्ण विलिनीकरणाच्या मागणीला पाठिंबा दिला. 2019च्या ऑगस्ट महिन्यात भारत सरकारने कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. 31 ऑक्टोबर 2019 पासून जम्मू काश्मीर राज्याऐवजी जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश अस्तित्वात आले. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी नवीन राज्याची पुनर्रचना झाली. थोडक्यात बदलता भारत या प्रकरणामध्ये आपण ग्रामीण शहरी भागामधील बदल, त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञानातील बदल, तसेच माहिती आणि तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार, युवकासंबंधित धोरण आणि राज्यांची पुनर्रचना या सर्व बाबींचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतरच्या पुढील पाठामध्ये आपण भारतातील सामाजिक, क्रीडा व पर्यटन याविषयीची माहिती घेणार आहोत. धन्यवाद.